हिटलेस कर्ल्स म्हणतो आपण त्याला. मला जस्ट माझ्या डोक्यात आयडिया आली, हे फर्स्ट टाइम मी यूज करते आहे आणि आज माझी आणि खूप ऊन आहे हे बघा. तर खूप ऊन आहे बापरे. सो चला आता लागूयात कामाला. आणि तर आधी ग्लोव्ज वगैरे मी घालून घेते आहे, एकाच हातात घालते ग्लोव्ज. आणि हे झाड आधी हे ठीक करूया जे पडून गेलं होतं. तर हवेने वगैरे पडलं, छोटे छोटे मी रोप तयार केले होते. एका ब्लॉगमध्ये मी ते पण तुम्हाला दाखवलं आहे की मी हे रोप कसे तयार करते घरीच. आणि ते आता छान त्यांना मुळं आले आहेत, ते बघा किती मोठे मोठे मुळं आले आहेत. तर ते मी आता दुसऱ्या कंटेनरमध्ये लावते, म्हणजे छान एक अजून बनला मनी प्लॅन्ट. तर हा मी मग म्हणजे खूप असं ओरिजिनल प्लॅन्ट जर घरात इनडोअर पण असले ना तरी खूप फ्रेश वाटतं, त्यांना बघून इतकं छान वाटतं ना. तर हे मी आता इथे लावते आहे आणि हे पण मग छान मोठं होईल. तर कढीपत्ता. तर हे बघा इथे सोय असते. हे जी कुंडी ना आत खाली असं पॉट असतं, म्हणजे प्लेट म्हणतो आपण त्याला. तर ती त्या प्लेटमध्ये जागा असते, तर तिथे पाणी टाकून ठेवायचं, म्हणजे हळूहळू त्या झाडाला ते पुरतं. तर आज मी बनवते आहे पालक लसुणी. आणि पालक लसुणीच म्हणतात. तर पालक लसुणी. तर कांदा, टोमॅटो आणि ग्रीन चिली हे सगळं टाकलं आहे. आणि पालक पण स्वच्छ ही कापून घेतली आहे आणि ती आपली तिकडे बॉईल करून घेते. तर इथे मी पालक म्हणजे अर्धी मी कापून घेतली आहे, ती इकडे टाकणार आहे. फोडणीला मी कांदा घातला आहे, टोमॅटो घातला आहे आणि पालक लसुणी म्हणजे गार्लिक आलाच. तर मी तो म्हणजे अर्धी वाफवून घेतली, मग ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. हाफ पालक आणि हाफ पालक मी तशीच चिरून बाजूला ठेवली आहे. आता मी तडका देते आहे. त्याच्यात मी टाकले भरपूर सारा लसूण टाकला आहे, रेड चिली टाकली आहे आणि तडका देते मस्त. आणि रेडी पालक लसुणी. तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि नंतर थोडंसं क्रीम टाकलं आहे, तेव्हा मस्त सूर्य होता. मीन्स हां किती छान आहे ना. आता सुरू मॉर्निंगची ड्युटी सुरू ना. स्वयंपाकाला तर हे बघा छान गरमागरम भाकरी करून झाल्या आहेत. ओळखा पाहू तोपर्यंत मी येते लवकरच परत. तर तुम्ही गेस करा आज मी काय बनवणार असेल. याच्यावरून लक्षात आलंच असेल तुमच्या. भाकरी म्हटल्यावर आतापर्यंत लक्षात यायलाच पाहिजे. तर भेटूया लवकरच. तर गरमागरम जेवण रेडी आहे. भाकरी ही मी कैरी टाकून डाळ बनवली आहे आणि तिकडे कैरी कापली आहे, ठेचा आणि पिठलं. तर गेस केला मी काय करणार होती ते. बऱ्याच जणांनी गेस केलं असं. जेवणाचा झक्कास बेत. चला मी आता जेवून घेते, मग बोलूयात. सो आता आम्ही निघालो. आजचा आहे सॅटरडे आणि मी रेडी होते आहे. सो हेअर वॉश केला आहे आणि आता पटकन क्रीम लावून घेते. डोंट फॉरगेट युअर सनस्क्रीन. संपलाय, आज आणायला जायचं आहे. हा मी यूज करते आणि तो आता संपलाय. निघाला.
सनस्क्रीन खूप महत्वाचा आहे, ऑलवेज लावायचा. हा खूप आवडतो मला. थोडासा लाईट मेकअप करणार आहे. आधीपासून होतो हिटलेस कर्ल्स म्हणतो आपण त्याला. तर मी काय केलंय, म्हणजे मला जस्ट माझ्या डोक्यात आयडिया आली. हे फर्स्ट टाइम मी यूज करते आहे आणि ते पण खूप वेगळ्या पद्धतीने. याचा उपयोग कसा आहे मी तुम्हाला सांगेल. आता मला खूप घाई होती म्हणून मी असं केलं. तर आपण रिझल्ट बघूया. हे मी फर्स्ट टाइम करते आहे हिटलेस कर्ल. फक्त आपण हे काढूया. हे मी क्लिप लावली होती, अगदी माझ्या डोक्यात आलं. म्हटलं अरे वा आपल्याकडे आहे. बट याचा उपयोग असा नाही आहे. हे बघा, आता बघू आपण. अजिबात एक्सपेक्ट केले नव्हते मी. सो वाव, जस्ट वाव. हे बघा, ह्याला मला किती वेळ लागतो, 1 तास जवळजवळ. आणि हे बघा, बिना एफर्टचे, बिना डॅमेजचे हिटलेस कर्ल. पूर्ण मी ड्राय होऊन दिले असते ना, तो खूप सुंदर झाले असते. डोंट बिलीव्ह. सो किती सुंदर ते पण फ्यू मिनिट्स मध्ये. खूपच छान झाले. खूप वर्थ इट. तर हे नक्की तुम्ही पण यूज करून बघा. नेक्स्ट टाइम आपण फुल व्हिडिओ बनवू आणि हे कसे करतात. तसं हे फर्स्ट टाइम मी फक्त व्हिडिओज बघितले होते. बट येस, म्हणजे थोडे कर्ली, थोडे वेवी हेअर आहेत. आणि तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. आता मी पटकन पळते, बोलूयात थोडंच वेळ. सो मी आली आहे आता. पहिले आम्ही अल्टाला आलो आणि सनस्क्रीन घ्यायचे. सो हे ऑर्डरचे प्रॉडक्ट, हायरोलिनिक ॲसिड, हे 2 घेतले. आलो आहोत आता अल्टाला आणि ऑर्डरचे प्रॉडक्ट आहेत ते मी घेते आणि मी यूज करते. खूप छान असतात ते. बघू, हे फेस हे ग्लो कोलाजन मास्क आहे. राईस 20 सिरेमाइड ग्लो मास्क. हे यूज करते, चांगले असतात मास्क. अल्टा शॉपिंग. चला आता अल्टामधून बाहेर पडतो आहे. ही झाली. ओके चला. हे बघा, आता अल्टामधून निघालोय आम्ही. थांब. सो अल्टाची शॉपिंग झाली आहे. हेअर मी म्हटले ना, सुकलं तर छान झाले, अजून मस्त दिसत आहे. चला आता कारमध्ये बसते. चला आता शॉपिंग झाली आहे. आज परत कपड्यांची शॉपिंग झाली आहे अमोली. तर परत आज कपड्यांची. आता अमोलीचं स्कूल, आजचा शॉपिंग डे. सो आता म्हणजे हा पहिले आधी मॉलला गेलो तो, हे सेकंड मॉल आहे. बापरे, आता माझे पाय नको म्हटले, पाय दुखायला लागले. मी इथे स्टेपल्समध्ये आलो आहोत. ते गेले आहेत दोघं स्टेपल्समध्ये. मी इथे बसली आहे. कंटाळा आला मला आता थोडक्यात, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही जा, मी इथे बसते. चला भेटूयात. आता खूप माझी बडबड झाली. भेटूयात नंतर. काय चला, लास्ट स्टॉप आजचा. ही आमची आजची शॉपिंग. आत्ता जस्ट घरी आलोय. शूज आणि अल्टा. बापरे, अल्टाची खूप शॉपिंग झाली आहे. बिग बॅग आहे. वेदर बघ किती क्यूट आहे. ओ माय गॉड. हो ना,
चल म्हणतो ना आपण तशी छान लच्छा पराठा बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी ऑलरेडी पीठ मळून ठेवलं होतं आणि नंतर मग कलोंजी टाकली आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि आला परत गार्लिक. तर छान असा रोल करून घेतला. आधी लाटून घेतली पूर्ण ते त्याच्यावर पराठ्यावर पसरवलं. पराठा म्हणून घ्या नाही तर हां, पराठ्यावर छान पसरवलं. नंतर त्याला परत असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याचा रोल बनवून परत तो लाटायचा आणि तव्यावर छान तूप लावून भाजून घ्यायची. तर रेडी आजचं जेवण, हेल्दी यम्मी यम्मी जेवण. आता तर मी जेवणार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटते नक्की सांगा.